भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक होणार। बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर बैठकीत शिक्कामोर्तब होणार। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागा वाटप निश्चित, तर अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी डावलली, त्यामुळे धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नाराज। फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करत व्यक्त केली नाराजी। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर, ओमप्रकाश शेट्टे होते इच्छुक। महाविकास आघाडीमध्ये नाशिक विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार। माजी आमदार अनिल कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार। सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण मागे। जरांगेंच्या मागण्या सरकारकडून मान्य। 2 ते 3 दिवसांमध्ये कार्यवाही सुरू करू, मंत्री विखे पाटलांचं हे आश्वासन। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार। उन्हात उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली। पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाईल। सरकार डबल ढोलकी, ओबीसींनी विश्वास ठेवू नये। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय। मनोज जरांगेंच्या मागणीवरून विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ओबीसींवर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरणार, वडेट्टीवारांचा हा इशारा। वडेट्टीवारांनी काँग्रेस सरकार असताना ओबीसींचं कल्याण केलं का? डबल ढोलकीवरून मनोज जरांगेंचा विजय वडेट्टीवार यांच्यावर हा निशाणा। मराठा आरक्षणावर सरकारने आता कारवाई करावी। समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा जीव महत्त्वाचा। जरांगेंच्या उपोषणावरून दानवेंची प्रतिक्रिया। दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यानं सोलापूरमध्ये जोरदार जल्लोष। शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एकत्र येत कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत एकत्रीकरणाचा आनंद व्यक्त। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज 301वी जयंती। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेस अभिवादन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राम शिंदे यांचीही उपस्थिती। अहिल्यानगरमधल्या चौंडीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन। अहिल्यादेवींच्या 301व्या जयंतीदिनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा, रोहित पवारांची मागणी। जास्त खर्च, जल्लोष कमी असं चित्र दिसतंय। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या खर्चावरून रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा। कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं भान ठेवायला हवं। राजकारण कुठे करायचं आणि कुठे नाही याचं भान असायला हवं, एवढाच सल्ला। रोहित पवारांच्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करण्याच्या मागणीनंतर फडणवीसांची टीका। प्राजक्त तनपुरेंना नवीन मार्ग दिसला, त्यांनी तिकडे सुखात राहावं। राजकीय श्रद्धांजली वाहतो म्हणत संजय राऊतांची घणाघाती टीका। टीएमसीच्या अभिषेक बॅनर्जींनंतर खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला। पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये संतप्त आंदोलकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। हल्ल्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी जखमी। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000हून 1,66,00,000वर पोहोचली। ई-केवायसीची मुदत वाढवण्यासंदर्भात सरकारचा कुठलाच प्रस्ताव नाही। येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफी केली जाणार। कृषी मंत्री दत्ता भरण्यांची चौंडीतील सभेत ही घोषणा। कांद्याला किमान 25 रुपये किलो इतका दर हा शेतकऱ्यांचा हक्क। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा। रोहित पवारांची मागणी। मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र लढा होईल, रोहित पवार यांचा हा इशारा। शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण बंद करा, आधी स्वतःचा इतिहास बघा। कांद्याला हमीभाव देण्याच्या मागणीवरती रोहित पवार यांच्या मागणीवरती नवनाथ बन यांचं हे उत्तर। शरद पवार कृषी मंत्री असताना किती वेळा कांद्याला हमीभाव मिळाला? नवनाथ बन यांचा रोहित पवार यांना हा सवाल। केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नावर बैठकांचा सपाटा। 6 रुपये किलोने चाकण बाजार समितीत लिलाव, तर दर परवडणारा नाही अशी शेतकऱ्यांची भावना। खर्च निघण्यासाठी किमान 20 ते 21 रुपये किलो दर मिळणं गरजेचं, शेतकऱ्यांची ही प्रतिक्रिया। नाशिकमधील नाफेड कांदा खरेदीवर महसूल, पणन आणि कृषी विभागाच्या एकत्र पथकांचा वॉच। विक्रीतील घोळ आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी पथकं तैनात। पुण्यातील विषारी दारूमुळे हडपसरच्या काळेपडळमधल्या आणखी 2घांचा मृत्यू। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला।
पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी, पोलीस निरीक्षकांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये रवानगी। पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये पोलिसांचा नाकर्तेपणा, दारूचे अवैध धंदे सुरू होते, पोलिसांना माहिती नव्हतं का? पोलिसांकडून हप्तेगिरी सुरू आहे, रवींद्र धंगेकर यांचा हा आरोप। पुण्याच्या नरे पोलीस चौकीमध्ये दारूच्या नशेत महिलेचा धिंगाणा, महिलेकडून चौकीमध्ये आरडाओरड करत पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल। सोलापूरच्या माळशिरसमध्ये आता दूध संकलन केंद्रावरती एफडीएचा छापा, दूध संकलन केंद्रावर 997 किलो पाम तेलाचा साठा आढळला, दूध भेसळीसाठी पाम तेलाचा वापर होत असल्याचा संशय, जवळपास 2.44 लाख रुपयांचा साठा जप्त। भंडाऱ्याच्या जवाहरनगर या ठिकाणी आता आयुध निर्माणीतील ऍसिड टँक दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून दिशाभूल, दुर्घटनेमधील जखमींच्या कुटुंबियांचा आरोप, 4 जण गंभीर जखमी असताना कंपनी प्रशासनानं किरकोळ जखमी असल्याचं सांगितलं। नाशिक शहरातल्या 3 मुलांचं अपहरण, सातपूरच्या कार्बन नाका परिसरातून अल्पवयीन मुलीला आमिष दाखवत अपहरण, 3ही प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचा पालक प्रवास, उपक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्हा कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नागरी समस्यांच्या निवारणाच्या कामाच्या संदर्भात भेटणार। विलेपार्ले पूर्वमध्ये उपक्रमाची पहिली बैठक। पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या हिंजवडी आयटी पार्कमधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनी रात्रीतून बंद, कंपनी बंद पडली, 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, कंपनीने काही कर्मचाऱ्यांचे पगारही थकवलेले आहेत। गुजरातच्या आनंदमधील अडस गावामध्ये रेल्वे पुलाच्या बांधकामादरम्यान 3 गर्डर कोसळले, गर्डर कोसळल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन, दोषींवर कडक कारवाईचा इशारा। पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये 2 जणांवर गुन्हा दाखल, भोर तालुक्याच्या किकवीमधील डॉक्टर मंदार माळे आणि उरुळी कांचनच्या सुंदरम कदमवर गुन्हा दाखल, गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींची संख्या 5वर। नंदुरबार शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी आता पालिकेकडून चाचपणी, तर डीपीडीसी निधी, खासगी संस्था किंवा व्यक्तींच्या सहकार्यानं सेवा सुरू करण्यासाठी पर्यायांची तपासणी, तर सिटी बस सुरू झाल्यास रुग्णालय आणि शासकीय कार्यालय आणि विद्यार्थ्यांना फायदा होणार। वाशिम जिल्ह्यातल्या जवळका या ठिकाणी काटेपूर्णा नदीवरील नवीन पुलाचं काम अद्यापही अपूर्ण, पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, असं असताना महत्त्वाच्या पुलाचं काम संथ गतीने सुरू। दरम्यान पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्यास पुलावरील वाहतूक करणं धोक्याचं। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गारपीट गावामध्ये जिल्हाधिकारी वानमथी सी यांचा मुक्काम, ग्रामसंवाद कार्यक्रमातून ग्रामस्थांसोबत थेट संवाद साधत सोयी सुविधांचा आढावा घेतला। नंदुरबार जिल्ह्यातील शाळांच्या मनमानी स्थलांतरणाला शिक्षण विभागाचा लगाम लागणार, तर आता शाळेत आरटीईनुसार सुविधा नसतील तर शाळा स्थलांतराला मंजुरी नाही, शाळा स्थलांतरासाठी आता सुरक्षा सुविधा आणि परवानगी अनिवार्य। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर प्रतिबंधक असलेले बनावट बियाणे उत्पादन आणि विक्री संदर्भात विशेष मोहीम, तर धुळ्यात गुजरातमधून खासगी ट्रॅव्हल्सद्वारे आलेले एचटीबीटी कंपनीचे बनावट बियाणे जप्त। सांगलीमधील कृष्णा नदीचं व्यवस्थापन कोल्हापूरमधून करण्यास विरोध, महापूर नियंत्रण समितीचा तीव्र आक्षेप, कृष्णा खोर विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या कार्यालयांची पुनर्रचना। वर्ध्याचं तापमान हे आता 42.5 अंशांवर, मागील 3 ते 4 दिवसांपासून वातावरणात बदल, वर्ध्यातील तापमानात काहीशी घट झाल्याचं चित्र। धुळे महापालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी आता स्वखर्चानं इलेक्ट्रिक बाईक खरेदी करून वापर सुरू केला। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी देखील ई बाईकवरून फेरफटका मारला, इंधन बचतीचा धुळ्यात अनोखा पॅटर्न। भंडाऱ्यामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीचा भाजीपाल्यांवरच्या दरावरती परिणाम, भाजीपाल्यांचे दर 30 ते 40% आता वाढलेत। नंदुरबार देशातील महागाईचा गणपती मूर्ती बनवण्याच्या कारखान्याला फटका, मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात 15% वाढ, स्टील, रंग आणि कच्च्या मालाच्या दरवाढीने मूर्तिकार अडचणीत। सांगलीच्या कर्नाळमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून हातभट्टी उद्ध्वस्त, जेसीबीच्या सहाय्यानं हातभट्टी उद्ध्वस्त करत तब्बल 750 लिटर दारूचं रसायन आणि इतर साहित्यही नष्ट। नंदुरबारच्या ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होणार, उत्खनन झालेल्या वाळूचा 90% साठा लाभार्थ्यांसाठी राखीव, हजारो रखडलेल्या घरकुलांना मिळणार चालना। भंडाऱ्याच्या अड्या बस स्टॉपवरती विद्यार्थ्यांच्या मोबाईलला अचानक आग, मोबाईलने अचानक पेट घेतला, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती, आगीत हा मोबाईल पूर्णतः जळून खाक झाला।
ठाण्याच्या शास्त्रीनगर नाक्यावरती आता पहाटे 2 गटांमध्ये राडा झाला। राड्यामध्ये धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, 10 ते 12 जणांच्या हल्ल्यात एका जणाचा मृत्यू, हल्लेखोरांमधील एक जण जखमी झाल्याची देखील माहिती।